काय ग काजल? काय झालं मामा? काय झालं म्हणजे पसारा कसं काय एवढा पडला? आई ग मामा, अहो मला बरंच वाटा ना. हो बरंच वाटा ना. हा ना. काय झालं तुला? कायम चेतोय नाटक ये. नाटक काय नाही, ये ना मग कंबरला दुखू राहिलं. कंबरला दुखू राहिलं? हा. मी ड्युटीहून आलो, जेवण बनवले की नाही? मला जेवण बनवायला ना मामा काय झालं माहितीये का, मला लय आळस आला. अरे मी ड्युटीहून सुटलो, भाजीपाला आणला, तुला किराणा आणला. तो कायमचे नाटक आहे म्हणजे मी फक्त बोजेच वाहत राहायचे का? स्वतःच्या बायकोला करायला लावायचं ना. स्वतःची बायको हिंडती गाव. तो एक ध्यानावर नाही, तो पर्या. तो पोऱ्या ध्यानावर नाही ना. तो पोरा तुमच्या पोरा ध्यानावर नाही, त्याला मी काय करू? काय करू म्हणजे? तू मला जेवण दे पटक्यात बनवून. मी रिकामी नाही बनवून द्यायला, बाहेर जा हॉटेलमध्ये खाऊन घ्या. बाहेर जाऊ? हा, रोजचं झालं तुमचं. म्हणजे मी करीते म्हणून तुम्ही लाडूनच गेले दोघं बी बापले. बर, तुमच्या दोघांका बघतो. आजच्या दिवस मी जातो आता हॉटेलला जेवायला. काय मड्यावा घालाय आणला का एवढा किराणा? बरं आणला, मी काय करू? सडत घाला त्याला. आणू 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 आणू. बरं आणला म्हणजे हिड मध्ये ठेवतो आणि जातो मी निघून जेवायला हॉटेल. मला काही घेणं नाहीये, मला नडलं. यायला पार त्या पोऱ्या नाही बी पार ते लाच सोडली, तो तर पार त्याच्या डबल सोडली. एवढा पसारा का मामा? तुम्ही एवढं बोलू सर ना, तुमच्या बायकोला करायला लावायचं. तुमची बायको इकडे हिंडती तिकडे हिंडती. ती जायला दिंडीत, तिला काय आता दिंडीतून परत बोलते का? सदा झेंडा घेते निघती, कधी झेंडा पटकन. बरोबर आहे मग, तिला करू दे देव देव. सुना का आला राहत सुना? तो काय लोणचं घालायचंय का? लोणचं घालायचंय का म्हणजे? चाल जातो राग राग मी. जाणी का सारखं आई तर खायला लागत बाई. याला काय करावं? हे झालं का ते बाप झालं का लेक येतो, लेक झालं का दीर येतो. काय हे मा डोक्याला ताण. कसं घर पाहून दिलं काय नु मला. मरू दे, मी आज स्वयंपाकच करणार नाही. मा काही नडेल नाही. राहिले तर सगळेच उपाशी राहते, मी एकटी नाही. मी बाई काय करू बाई? कोण आता कोणाला आग लागली काय नु? ए बाबा ढकल रे, कोण आहे? कोणाला काडी लागली? हा काजल का ग? काय रे? दरवाज ढकल, मच्छर येतात. दर तोंडावर गोळ्या दिल्या. आता शिक त्याला सुचलं का गोळ्या द्यायचं? त्याला तर लय वाय वाताचं दही भाताचं झालं होतं गोळ्या आण म्हणल्यावर. काय तब्येत डाऊन आहे काय तुझी? आता काय करतो बाबा, मानशिबाला लागली पिढा. सासऱ्याला वाटत मला काय झालं काय नाही. मा सासरा म्हणतो उठायचं स्वयंपाक करायचा, सारखं मी यायच्या पुढं झुलायचं. म्हणजे काय झालं? आत्ता कुठं सासरा कंपनीतून आला आणि आला तिकडून भाजी, ते सडेल भाजीपाला आणला असं ना, आता उरेल सुरेल. मला म्हणतो स्वयंपाक नाही करून. हा, मला म्हणतो स्वयंपाक नाही करून ठेवला का? हा, याचा लय काय बाहेर हिंडून फिरून येतो इकडून तिकडून. झालं का जेवायला? आणि नाही कपडे धुतले का? आणि मा आमकं केलं का म्हणजे नाही काय मला मोल करून पाळून ठेवलं का काय? बाबा मला पस्तावा आला ये लग्न करून. मी तर म्हणते काय ते शाळेचे दिवस होते आपले. हा, दोन त्या आज्याचं लपड मी पकडलं होतं. अरे तिला चावनट होता रे, घाबरा तिला सांगून तो. मुतारीत का त्या आयला तुम्हाला काय आकले बिकले आहे का नाही? मुतारीत का म्हणजे काय? पुरीच्या मुतारीत त्याला बोलवायची तू आज्याला. अरे आम्ही फक्त बोलत होतो, काही करीत थोडी होतो आम्ही लगेच. का पप्पे बिप्पे घेत होतो तावानी. तू ती शाली तिला कसं पकडले होते दोघायला धोपटलं होतं त्या शालीला. पण जाऊ दे, तू त्या दिवशी बसून शालीचा नादच सोडून दिला का रे? दुसरी आली होती ना, मग साक्षी आली होती ना. हा, साक्षी किती 2-3 वर्ष होती. पण ती 2-3 वर्ष होती तरी ती लाच गेली होती. तरी तुम्हाला लग्नाचा प्रपोज केला होता. मला म्हणे लग्न करते का माय सांगू? तुम्हाला आवडायची, अजूनही आवडते तुम्हाला? म्हणजे मी आवडायची, अजूनही आवडती. कालही आवडत होती, आजही आवडती आणि उद्या पण आवडल. हा का? म्हणजे असे काय म्हणतात ते एकदाकडे त्याचे असे 3-3 याच्यावर डोळा ठेवतो का तू? हा नाही ग, तसं नाही. तुझं माझं वय मॅच होत होतं. तुझ्या नवऱ्याचं तुझं आता किती 12 वर्षाचा फरक आहे. बसवला त्याचं तर नाव नको घेऊ रे हलकटाचं. माझं वय आता काय सांगू मी तुला. त्याने ना बाबा मला असा किट आणला ना मा डोक्याला, तुला सांगते. त्याला हे बाय सकाळी सकाळी उठायचं बरं का, 5:30ला उठायचं. त्यांचे कपडे धुवायचे, त्यांचं हे कर, त्यांना आंघोळीला पाणी दे, खायला दे. दिवसातून 4 टाइम खाते ना बाई, नुसतं जनावरांनी भरड खाते. एवढं खावं राहतं का? तू ते खातं का माहितीये तुला? माहितीये का काय ते काय करतं? त्या भांगच्या गोळ्या आहे ना, त्या गोळ्या खात होतो. हे बाया तुला कोण म्हणलं?
अरे मला माहिती आहे ना, नाही वय असं काही तो नाही. नवरा आहे ना, तुला मी बाई शपथ सांगतो, कोणा शपथ? कोणाची खाल्लं, शालूची शपथ सांगतो, शपथ खरंच शालूची शपथ सांगतो तुला मी. तो नवरा भांगच्या गोळ्या खातो, अशा चॉकलेट सारख्या गोळ्या त्याच्या खिशात. कधी तुला गोळी दिसली का अशी गोल गोळी राहते? हा एकदा पाहिली होती, पण मी त्याला विचारलं होतं. तो म्हणे उंदरा मारायची गोळी म्हणे. नाही त्याचा वास बी येत नाही आणि काहीच होत नाही. तो म्हणे हात नको लावू म्हणे, उंदरा मारा ते म्हणे त्याने, तू मरशील म्हणे. नाही तो आहे ना त्या गुंगीत राहतो ना, तर त्याला ते कळत नाही काही. म्हणूनच गुंगेल राहतो बाई तो. त्याला जर मी म्हणलं ना कधी का ओ कुठं चालले तुम्ही काय, ते बोलत नाही काही नाही, सारखं ते मोबाईल घेता हातात करीत निघत आहे बाहेर. आणि तो आहे ना सारखे गेम खेळत राहतो. त्याला ते रमीची हे लागेले, लत लागली त्याला रमीची. पैसे मला एक सांग, खरं सांग, तू पैसे देतो का तू घरी? रताळे घे त्याचे काढून, कायचे पैसे आणि कायचे आडके बाबा. मला तर असं शीन आला, येड मागायत टाकलं मला ना, असं रडायला येतं कधी कधी मी सांगू शकत नाही कोणाला. तू रडू नको. हाताने नाश करून घेतला मी. माझे आई बाप चांगले म्हणत होते नको करू म्हणून. मा बापाला आज तोंड दाखवलं जागा नाही कुठे, मी याच्या माग पळून आले नाही. नको नाही तर मा बाबा असं वर नाक करून बोलायचा. तू रडली मला चांगलं दिसत नाही बरं का. तू रडलेली चांगलं दिसत नाही मला. हे सगळं त्यामुळेच झालंय माहितीये का. आता मी काय केलं? तेव्हा मी लग्नाला हा म्हटले होते, पण तू काय बोलला, तू मागचं लपडं उकरून काढलं म्हणून मी तुझं लग्न नाही केलं. नाही तर आज आपलं लग्न झालं असतं ना, आपण किती सुखात राहिलो असतो. मी त्या याच्याबरोबर, त्या रव्याबरोबर तुला मुतरीत पाहिलं होतं, मग मी कसं तुला ॲक्सेप्ट करू? त्याचं नाव रवे आहे का? रवे नाव आहे तसं? काय नाही मग आता मागं काय नाव घेतलं होतं काय नाही. तर नाव तरी ध्यानात राहते का? नामके ते देखत पाहिलं ना, तमके देखत पाहिलं आता नव्हतं करायचं ना, एवढे तुला दिवस सरळ झाले, सांगायचं होतं. एवढं तो 2-3 बॉयफ्रेंड होते, कोणाचे नाव लक्षात ठेव. मग जग मारायला मला म्हणलं होतं लग्न करते की माझ्या संग. तू याच्याशी बोल, अरे त्याच्याशी बोल. रताळे गिळ्या, तुला माहितीये का ते अख्ख्या त्या पुरी अशा छपल्यान थोडं फोडायला निघल्या होत्या. मामुळं वाचला तू, मामुळं. हा मग आहे ना तो उपकार आहे ना मग, तो उपकाराची परतफेड दे ना करून. चप्पल अशा चपला घेऊन अशा उभ्या राहिल्या होत्या म्हणे, हिची छेड काढितो, हिला गर्लफ्रेंड म्हणतो, हिची पप्पी घेतो, तिला हे करतो, तिकडे बाथरूम मध्ये घेऊन जातो. त्याला सगळ्याला म्हणले होते मी, आपल्या दोघांचं काही नसताना मी म्हणले होते. अरे म्हणलं त्याच्याकडे बोट नाही उचलायचं म्हणलं, तो मा बॉयफ्रेंड आहे म्हणलं. हाजी बोलली होती? मग तुला लाज आहे का काही? म्हणूनच मला साक्षी सोडून गेली तो या बोलण्या पाहिजे. नाही ती सोडून गेली ते बरं झालं, नाही तर एवढ्याचे घरी आई बाप आले असते तयार. हा चांगले ते दिवे लागले असते. 3, 13, 9, 12 तो कॉलेज होतं ना, ते सुटलं असतं सगळंच. आणि एवढं कॉलेज करून नाही काय फायदा झाला, लागला भांगर याचायला. बरं चल येऊ का, लयच बोलू राहील तो आता. काय बोल राहील, खरं बोललं का असं टोचत. त्या माड्याला तसं बोललं का त्याच्या आग लागत तिथे निघून जातो वर किड्यावानी. चल येऊ का मग? हा जाय, टोचला असेल तुला आता. आज कालीवरून मिरची लागत खरं बोललं का. नाही नको बोलू जाऊ. हा उरकून टाक एकदाच आता. काय नाही हाय चालू सध्या माझं व्यवस्थित हातावर. हा निघ बया. आला मला ज्ञान शिकवायला म्हणजे 2-4 लफडे होते तर होते. आता याकानेच मला एवढं परेशान करून सोडलं तर दुसऱ्या बाबाकडे पाऊशी वाटत नाही मला. मरू दे, गोळी पाठवली कसं काय बरं झाले. गोळी खावा झोपून घ्यावा.